सांगोल्याचे आमदार शिवसेनेचे उमेदवार शहाजी बापू पाटलांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेवर पलटवार केला। उद्धव साहेब, मी 23ला नाही तर 24ला गुवाहाटीला जाणार आहे, विजयी उमेदवार म्हणून कामाख्या देवीचं दर्शन घेणार असा टोला शहाजी बापूंनी लगावला। उद्धव ठाकरेंनी सांगोल्यातल्या सभेमध्ये काय झाडी काय डोंगर म्हणत गुवाहाटीचं तिकीट काढा अशी टीका केली होती आणि त्यावर शहाजी बापूंनी आता पलटवार केला। दरम्यान सांगोल्यामध्ये मला पाडण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी खेळी करत तिरंगी लढत लावल्याचा आरोप सुद्धा शहाजी बापूंनी केला। मला सांगा जरा, रेल्वेमध्ये कोणाची ओळख आहे का हो? नाही, एक तिकीट पाहिजे आहे कोणाची ओळख? 23 तारखेचं एकच तिकीट पाहिजे आणि ते सुद्धा गुवाहाटीचं। मग परत जाऊ देते ना, काय झाडी काय डोंगर, बसा तिकडे, झाडं मोजत बसा। 23 तारखेला नाही, पण मी 24 तारखेला गुवाहाटीला जाणार आहे। रेल्वे तिकीट काढण्या एवढी माझी काही नाजूक परिस्थिती झाली नाही। मी विमानानं जाणार, विजयी उमेदवार म्हणून कामाख्या देवीचं दर्शन घेणार आणि तिथून विमानाने येऊन एकनाथजी शिंदे साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री करणार। ऐकू, ज्याला येत असेल त्यानं ऐकावं।